27 फेब्रुवारीला माया हा चित्रपट आपल्या भेटीला येतोय आणि एक अतिशय छान दिग्गज आणि उत्तम कलाकारांची फळी यात दिसतेय. नक्कीच काहीतरी वेगळं आणि काहीतरी खास असणार आहे यात शंका नाही. संपूर्ण टीम आज माझ्या सोबत आहे नवशक्ती च्या आपल्या या चॅनलवर आणि सिद्धार्थ आधी मी तुझ्याकडे येते. अर्थात इतके छान सगळे कलाकार सोबत आहेत आणि त्याच्यासोबत हे सगळं एकत्र येणं, आदित्यसारखा दिग्दर्शक जो स्वतः सुद्धा खूप सेन्सिबल आहे. त्यामुळे एकंदरच हा सगळा अनुभव तुझ्यासाठी कसा आहे? मला मला जे खूप करायची इच्छा होती, ते मला करायला मिळालं. असं एक मी कायम सांगतो या सिनेमाबद्दल, की मला आदित्यबरोबर काम करायची इच्छा होती. मला मुक्ताबरोबर पुन्हा एकदा काम करायची इच्छा होती. मला डॉक्टरांसोबत काम करायची इच्छा आहे, हे मला काम करताना जाणवलं. त्यांच्याबरोबर काम करून, की हां यार, आपण करायला पाहिजे सरांबरोबर काम. कारण सरांनी सिनेमात जे केलेलं आहे ना, ते मा असं गिरीश सरांना तुम्ही असं नाहीच पाहिलंय कधी, कुठल्याही भूमिकेत. हं. हे मी 100% सांगू शकतो. अ, तर मला जे सगळं करायचं होतं, मी रोहिणीताईबरोबर कधीच काम नव्हतं केलं हो. आणि मला तिच्याबरोबर 2 सीन तरी करायला मिळाले याचा मला भयंकर आनंद आहे. कारण मगाच्याच इंटरव्ह्यूमध्ये मुक्ता सांगत होती, की ती केवढी मोठी अभिनेत्री आहे. हे हे म्हणजे ती सांगतच नाही रोहिणीताई, की मी खरं तर किती मोठी आहे. पण जर का तुम्ही तिचा ग्राफ बघितलात आणि सगळे तिचं तिचं काम बघितलं तर तुम्हाला जाणवतं, की यार ती ती खूपच मोठी अभिनेत्री आहे. तिच्याबरोबर 2 सीन करायला मिळाले ना, म ते ते सुद्धा मला असं वाटतं माझ्यासाठी इनफ आहे. विजय सरांबरोबर म्हणजे विजय सर दिग्दर्शक म्हणून तर अप्रतिम आहेतच. पण ते अभिनेता म्हणून सुद्धा खूप खूप जास्त इंटरेस्ट आहे आणि माझ्या मते तरी सगळ्यात जास्त एनर्जेटिक ते होते आमच्या सेटवर. तर या सगळ्या अ, जेन्युइनली कामासाठी आणि जेन्युइनली मराठी सिनेमासाठी एकत्र आलेल्या लोकांबरोबर काम करायची संधी मिळणं इज नेक्स्ट लेव्हल आणि मी त्याचं काय म्हणू, मी पुरेपूर मी ते सगळं एन्जॉय करून घेतलंय, एक्सपिरियन्स करून घेतलेला आहे. आणि परत लंडनमध्ये या सिनेमाचं शूटिंग होतं. इट इज नॉट ईझी ते टू तुझं शूट अ नेक्स्ट फिल्म. म्हणजे ते तुझं पुणे-मुंबई आपण करतो तसं तू लंडन हो, करतोस. पण ते झालं आता बस. माझं. मला असं वाटतंय, की कदाचित म्हणजे माया हाच शेवटचा सिनेमा होता जो म्हणजे मी तरी लंडनला शूट केलं. त्याच्यानंतर अजून केलेलं नाही. अच्छा. पण इट इज नॉट ईझी टू शूट अ फिल्म इन लंडन, एस्पेशली मराठी फिल्म. जेव्हा काय म्हणू, छोट्या क्रूमध्ये सगळं छोट्या-छोट्या ह्याच्यात करावं लागतं आणि ते सगळ्या छोट्या-छोट्या या सिनारिओमध्ये करत असताना प्रेक्षकांना मात्र तुम्हाला लार्जर दॅन लाईफ काहीतरी दाखवायचं असतं. सो इट्स खूप जास्त टास्क आहे तो, खूप मोठा टास्क आहे. पण मला असं वाटतंय ते आदित्यनी त्याच्या स्क्रिप्टमध्येच घडवून आणलेलं आहे. लार्जर दॅन लाईफच त्यांनी दाखवलंय, पण त्याचबरोबरीनं अ, ते प्रत्येकाला रिलेट होईल. प्रत्येक व्यक्तीला असं वाटेल, हो, हा मी आहे, ही मी आहे, कुठे ना कुठेतरी असं वाटेल आणि मला याचा अनुभव घेता यायला मला फीलिंग व्हेरी लकी. मला फार भारी वाटतंय. आणि मुक्ता म्हणजे डॉक्टर रोहिणीताई, सिद्धार्थ सोबत एक वेगळी केमिस्ट्री आधीपासून आहेच आणि आदित्य सोबत पुन्हा एकदा एकत्र कारण मला माहिती आहे अलीबाबा पण भन्नाट होता. त्यामुळे पुन्हा एकदा या सगळ्या टीमसोबत या इतक्या सुंदर टीमसोबत काम करणं कसं होतं? काय काय तो टेक अवे होते तुझ्यासाठी? अ, काही म्हणजे माणसं उत्तमच आहेत सगळी आणि कामावर प्रेम असणारी माणसं आहेत. अ, आणि जसं सिद्धार्थ मगाशी म्हणाला, की लंडनमध्ये काम करणं तसं टास्क होतं, अवघड होतं. मी एकच फिल्म केली लंडनमध्ये. हं. पण खूप क्रुशल पद्धतीने काम चाललं होतं. कमी दिवस असतात, लोकेशन, त्याच्या वेळा, खर्च सगळंच वेगळं असतं. छोटा क्रू म्हणजे इतकं कमी म्हणजे अमोलचं आमचं डी-ओ-पीचं पण कौतुक कारण त्याच्याकडेही कमी लाईट्स, कमी माणसं, इस्त्री करणारा माणूस तोच स्पॉट दादा, संध्याकाळी आपले चिवड्याचे बाऊल येतायत, बाकरवड्या उघडल्यात वगैरे हा सगळा झोन जो होता. एक बरं तर होतं तुम्ही सगळे नाटकवाले आहात. हां, त्यामुळे म्हणजे थोडीशी कुठेतरी सवय असेल. हां, मग नाही त्याच्यापेक्षा पण बरी तरी ते परिस्थिती आहे अवघड नाटकाची. होतं. हां. नाटकाची परिस्थिती बरी आहे. ओके. तर ते अवघड होतं म्हणजे ते फार चॅलेंजिंग नक्की होतं. हां, म्हणजे फार परिस्थिती खूप हे नव्हती, काय म्हणू आपण मदत करणारी नव्हती. हं. कारण विषय तसा बऱ्यापैकी तुम्हाला गहन आहे, रोखून धरणारा आहे.
इंटेन्स सीन आहेत. लेखकाचं काम बरंच आहे, त्यामुळे बऱ्यापैकी संवादावर भर दिलेला सिनेमा आहे. त्यामुळे ते इंटेन्स होतं सगळं काम करणं. तर चॅलेंजिंग होतं, पण माया कशी आहे? अर्थातच छान. टीम चांगली असल्यामुळे मजा आली आणि पात्र आत्ताची खरी अ, असल्यामुळे जास्त जवळचंही वाटत होतं आणि सिनेमात जे सांगू इच्छिते, ते गरजेचं आहे आत्ता कुठेतरी ऐकायला मिळावं असं वाटतंय. असं असं त्या गोष्टीत काहीतरी आहे. त्यामुळे काम करतानापेक्षा आत्ता बघताना मला मजा वाटली, की अरे, ह्या सगळ्या गोष्टी जे चॅलेंजेस होते त्यानंतर हा सिनेमा उभा राहिलाय, ते खरंच कौतुकास्पद वाटतंय मला. माया कशी आहे? छान. माया छान. माया वेगवेगळ्या पद्धतीने आहे. म्हणजे माझ्या पात्राचं नाव माया आहे, पण सिनेमाची थीम ही माया आहे. आणि प्रेम, माया, ममतामधली माया आहे. मोहमायामधली माया नाहीये. त्यामुळे त्या मायेची वेगळ्या छटा तुम्हाला दिसणार आहेत. अ, चांगलं वाटलं काम करताना. गिरीश काकांबरोबर खूप मोठा भाग त्यातला आहे. सिद्धार्थ बरोबर आहे, रोहिणीताईंबरोबर आहे. माझं पात्र सगळ्या कलाकारांबरोबर सीन करायला मिळालं हे माझं भाग्य. कारण विजय सर तर गुरु आहेत. पण गिरीश काकांनी मला ॲक्चुअली खूप पूर्वीपासून माझ्या लहानपणात या क्षेत्रातलं जे लहानपण होतं तेव्हापासून मला त्यांनी बघितलंय, वेळोवेळी शाब्बासकी दिली आहे, कान पिळले आहेत, आवर्जून मधल्या कामांना की हे तुझं आवडलं, बघितलं. तर ते इक्वेशन असताना एक वेगळ्या पद्धतीने आम्ही एकमेकांसमोर इथे उभे राहिलो. तर मला जाम एक नॉस्टॅल्जिया पण होता आणि असं पण होतं की ह्यांना कसं वाटतंय आपलं काम, अशी एक उत्सुकता असते ना, जसं आपल्या गुरूंना कसं वाटतं याच्याविषयी कायम आपले म्हणजे नाटकाचे कितीही प्रयोग झाले तेव्हा जेव्हा आपले गुरु समोर बसलेले असतात तेव्हा एक वेगळं असं वाटतं की हा चमकणारा चष्मा जर आळेकर सरांचा असेल तर ते आपल्याकडे कसे बघत असतील. तसं मला गिरीश काकांबरोबर काम करताना किंवा विजय सरांबरोबर काम करताना वाटतं की ह्यांना हे कसे बघतील आपल्या या सीनकडे, यांना कसं वाटेल मी आता हा सीन करते. तर एक वेगळी उत्सुकता होती जी आम्ही एकत्र सिनेमा बघितल्यानंतर त्यांनी एक शाब्बासकी दिली, डोक्यावर हात ठेवला, म्हणलं चला भरून पावलं, मजा आली. त्यांना काहीतरी वाटलं की या पोरीनी काहीतरी केलं, तर ते छान होता एक्सपिरियन्स. रोहिणीताईंबरोबर नेहमीच एक आनंदोत्सवच असतो त्यांच्याबरोबर काम करणं हा, कारण त्या इतकं भरभरून देतात समोरच्या ॲक्टरला सुद्धा आणि समोरच्या माणसाला सुद्धा. तुम्ही माणूस म्हणून कसं जगलं पाहिजे किंवा मला मोठं झाल्यावर कसं व्हायला आवडेल या सगळ्याची उत्तरं त्यांच्याकडे बघून मिळतात. त्यामुळे तो एक छान अनुभव होता. आणि अर्थात सिद्धार्थ, ज्याला मी त्याच्या लहानपणापासून बघते आहे. त्याचं पहिलं काम कॉलेजमधला मृण्मयी आणि सिद्धार्थ पकडापकडी खेळायचे त्या पोपटी सेटवर. चौकट. पोपटी चौकट. अग्निहोत्रीच्या सेटवर पकडापकडी खेळणारा सिद्धार्थ पण बघितलाय मी. आणि आता इतक्या छान जबाबदारीने खांद्यावर प्रोजेक्ट घेऊन जाणारा सिद्धार्थ बघितलाय. आणि असं असतं ना की आपले सीन करताना आपण इंटेन्स होतोच, पण त्यातला एक सीन आहे जो गिरीश काका आणि सिद्धार्थचा आहे, जो मी शूट होताना पण बघितला. पण तो आत्ता मी स्क्रीनवर बघितला तेव्हा मी थांबवू नाही शकले. मी अत्यंत चोक झाले होते की वडील आणि मुलाचा हा असा सीन आणि खूप कमी शब्दात त्या दोघांनी त्यांच्या असण्याने इतका वर नेलाय. अशा काही गोष्टी विटनेस करायला खूप मजा आली मला या सेटवर. आणि हा सिनेमा कुठेतरी त्या एकटेपणाबद्दलही बोलतोय. मग तो एकटेपणाही वेगवेगळ्या पिढीतला एकटेपणा आहे आणि जोही कुठेतरी आजकालच्या जगात आपण सगळ्यात असताना पण एकटे असतो. कधी कधी इतकंही फील होतं. तेव्हा हा सिनेमा काय बोलतोय, काय सांगू पाहतोय आणि या सिनेमाने तुला माणूस म्हणून काय दिलं? नाही, एक चांगला अप्रोच दिला अर्थात. म्हणजे माणूस म्हणून माझं माणूस एकटं जगण्याविषयी मत माझं वेगळं आहे. मला आवडतं एकटं राहायला. त्यामुळे तो प्रॉब्लेम अशा ह्याने बघत नाही. मगाशी गिरीश काका खूप छान बोलत होते, ते म्हणतीलच त्याच्याविषयी. सोलेस अँड द लोनलीनेस हां. वाला जो डिफरन्स आहे. करेक्ट. तर त्यामुळे ते मी नाही म्हणत जे ते म्हणणार आहेत, कारण ते खूप चांगलं सांगतात. पण खूप जणांना कदाचित आपल्यातलं काहीतरी त्या सिनेमात बघायला मिळेल आणि कदाचित काही गोष्टींची उत्तरही मिळतील असं मला वाटतं. वा वा. मला असं वाटतं की बरंच काही सिनेमा बोलतोय. आता मी थेट हा माईक डॉक्टरांकडे देते आणि तुम्हीच सांगा काय हा सिनेमा बोलू पाहतोय आणि त्याच्याबद्दल तुमची एक काहीतरी थेअरी नक्की असणार आहे. प्लीज. नाही रे बाबा, थेअरी बिरी नाही माझी त्याच्याबद्दल. अनुभव सांगेन. मला असं वाटतं की
वसंतराव देशपांड्यांचं दाटून कंठ येतो हे जेवढं माणसाला आवडतं तेवढंच घेई छंद मकरंद पण आवडतं. म्हणजे प्रत्येकच चित्रपट हा नाच गाण्यांनी भरलेला आणि विनोदांनी भरलेला असला तरच तो तुम्हाला मनोरंजन तुमचं करतो असं नाही. काही अतिशय उत्तम हळव्या भावना आणि त्या ज्यातून येतात ती वाक्य आणि ते दृश्य, तो अभिनय हा पण तुम्हाला वेगळ्या अर्थी सुखावून जातो. म्हणजे रडवून सुखावून जातो. म्हणजे तुम्ही ती कादंबरी वाचताना मी खूप रडले हम्म. आणि हसणं असतं चेहऱ्यावर. किंवा एखादा चित्रपट पाहताना मला नाही, मी जसं मुक्ता म्हणाले, मला थांबवतच नाही आलं, मी चोक झाले. पण ते एकीकडे मनोरंजन असतं, वेगळ्या प्रकारचं मनोरंजन असतं, ॲप्रिसिएशन असतं, सौंदर्याचं रसग्रहण असतं. तर हा चित्रपट तुम्हाला नाचगाणी देणार नाही आहे, पण तो हा मनोरंजन डेफिनेटली करणार आहे. कारण हा चित्रपट प्रत्येक टप्प्यावरच्या त्या त्या एजमधल्या माणसांना त्यांचा अर्थ दाखवणार आहे, त्यांचे प्रश्न सोडवायचा प्रयत्न करणार आहे, काहीतरी त्यातनं देणार आहे, मार्ग देणार आहे, दिशा देणार आहे. किंवा दुसरं मला असं वाटतं की ही जी वाक्य असतात ना काही, जी आपण आजकाल तर सोशल मीडियामुळे खूपच दणदणीत वाक्य रोज याच्यावर वाचतो, ऐकतो, बिकतो. त्यातली काही फारच बेगडी असतात, खोटी असतात. पण ह्या सिनेमात लेखकाचं यश असं आहे ना की ती वाक्य आमच्या तोंडी जेव्हा आमच्याकडे आली तेव्हा ती आम्ही रिहर्स करताना वाचतानाच असं इथे आलं होतं, अशी काही वाक्य आहेत. हो, ती ट्रेलरमध्ये हां, दिसतात. तर ती वाक्य रिहर्स करतानाच मला जाणवायचं की हे मी 4-5 वेळा रिहर्स करून घेतो, नाही तर मला टेकला काहीतरी वेगळंच होईल असं वाटायचं. सो ते यश लेखकाचं आहे आणि ते चित्रित करण्याचं यश दिग्दर्शकाचं आहे. त्या डायलॉग शिवायच्या गोष्टी होत्या त्या आणि डायलॉगमध्ये ज्या गोष्टी होत्या त्या इतक्या साध्या होत्या. म्हणजे मला कधी-कधी वाटतं की कठीण लिहिणं खूप सोपं आहे, पण सोपं लिहिणं फार कठीण आहे. बहिणाबाई लिहिणं फार कठीण आहे, गदिमा लिहिणं फार कठीण आहे. तसं त्या लेखकाने इतक्या साध्या शब्दात ते डायरेक्ट असं केलं होतं ना, पंच, म्हणजे ते की लेखकाचं यश ते असेलच. वाक्य तुम्ही स्क्रीनवर पाहिलंत, ऐकलत, पाहिलत की आणि परफॉर्म करणारेही असे आहेत हां. आणि की ते शेवटी हा घुसतंच नियम एकदम. असा आहे की जेव्हा तुम्ही एन्जॉय करता तेव्हाच प्रेक्षक एन्जॉय करतात. सो आम्ही सगळ्यांनी ते एन्जॉय केलं आहे. आणि मला जेव्हा, जसं मगाशी म्हणाली, सिद्धार्थ म्हणाला की जेन्युइनली त्या चांगल्या कामासाठी जमा झालेली ही सगळी माणसं होती, तेव्हा आम्ही समोरासमोर जेव्हा यायचो तेव्हा मला ती जेन्युइनिटी म्हणा, ते तो खरेपणा म्हणा, तिथले ती निष्ठा म्हणा, हे काम नाही केलं तर मी मरून जाईन की काय असा जीवन मरणाचा प्रश्न म्हणा, त्या समोरच्याच्या डोळ्यात दिसला ना आणि एकमेकांच्या डोळ्यात दिसला वा. की मग जी काय मजा येते तर ती सतत जाणवायची की कोणीच काही वेगळं करत नाही आहे, प्रत्येकजण काम करतोय उत्तम. आणि मग ती एक फार चांगली स्पर्धा की नाही, मग मी त्याला कॉम्प्लिमेंट केलं पाहिजे, मी तिला जे हवं आहे ते माझ्यात दिसलं पाहिजे तर ती करेल. उलटंसुद्धा मला जे हवं आहे ते तिला दिसलं पाहिजे, तिला जे हवं आहे ते मला दिसलं पाहिजे, असं होत 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 जे काय सीन तो होतो. आणि असे काही सीन्स या चित्रपटात नक्की आहेत ज्याच्यात लाईन्सच नाही आहेत, फक्त बघणं, फक्त हालचाली, एकमेकांपासून दूर जाणं, एकमेकांकडे जवळ आलं. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, रोहिणीताईंनी एक टू शॉट आहे, रोहिणीताई हिला म्हणतात असं असं काहीतरी करतात, ते मी नाही करू शकत, ते केल्यानंतर कोणाची बिशाद आहे रोहिणी त्यांच्या मिठीत जाणार नाही. त्या लुकमध्ये जे ती म्हणाली आहे की हम्म. जवळ आहे माझ्या, असं ते जे लुक आहे, तर ते जे आहे ते हिला जर दिसलं त्यांच्या डोळ्यात तरच ती मिठीत जाईल आणि त्यांनी आणलं तरच ती मिठीत येईल. असं तो सगळं रेसिप्रोकेशन म्हणूया, गिव्ह अँड टेक म्हणूया, हे सगळं आम्हाला खूप मजा येत होती करताना. आमचा दिग्दर्शक आम्हाला सांगत होता. म्हणजे ही म्हणाल तसं लिमिटेड होत्या सगळ्या गोष्टी, पण ते तंत्राचं असल्यामुळे मला त्यातलं काही कळत नाही. लिमिटेड लाईट्स असतील तर मला काय व्हावं त्यातलं कळत नाही. पण ते त्यांनी सगळ्यांनी निभावून नेलं आणि बघताना आम्हाला कळलं की अरे हे सगळं लिमिटेड असून सुद्धा काय दिसलं आहे सगळं. तर हा चित्रपट डेफिनेटली तुमचं मनोरंजन करणार, वेगळ्या अर्थाने. वेगळ्या अर्थाने तुम्हाला डेफिनेटली काहीतरी उत्तर देणार. तुमच्या काय थोडीशी असेल, मी म्हणतो की
प्रत्येकाकडे प्रत्येकाची साधनं असतात, कोणीच निराश तसा होत नाही. पण काय 1-2% लोक जर असतील काहीतरी फालतू गोष्टींमुळे निराश झालेले, त्या सगळ्या निराश होण्याच्या गोष्टी माझ्या दृष्टीने फालतू असतात. त्या काढून टाकायच्या, फेकून द्यायच्या असतात आणि पुढे जायचं असतं. तर ते होईल ह्या चित्रपटाने. ह्या चित्रपटात गाणी नाही आहेत असं मी चुकून म्हटलं. यात उत्तम 2 गाणी आहेत. त्याचे उत्तम लिहिलेली आहेत, उत्तम त्याला संगीत दिलेलं आहे आणि त्या पार्थ उमराणींनी गायलं आहे, अंजली वा. मराठीने गायलं आहे आणि वैभव जोशींनी लिहिलेली आहेत. आणि ती गाणी बघताना इतकी जास्त मजा येते नुसती ऐकण्यापेक्षा. तर ती तुम्ही बघा आणि मला तुम्ही नंतर येऊन सांगाल कुठेतरी भेटून की नाही तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे. हा चित्रपट विनोद नसून, नाचगाणी नसून सुद्धा मनोरंजन करतो. आणि आता मुक्ता एक म्हणले की तुम्ही एक त्या एकटेपणाबद्दल किंवा खूप काहीतरी छान सांगता, तर ते प्लीज आता शेअर करा. कारण मला असं वाटतं की आज बोललं पाहिजे. इतकं सुंदर हा इंटरव्ह्यूच आता मी ऐकतच राहावा असं आहे. एकटेपणा आणि पोरकेपणा असं मी मागे म्हटलं होतं की 2 वेगळ्या गोष्टी आहेत. आपण पोरकेपणाकडे जातो ना तेव्हा तो म्हणजे एकटेपणा प्रत्येकाला हवा असतो असं मला वाटतं आणि प्रत्येकजण एकटा कुठे कुठेतरी थोडा वेळ तरी असतो आणि असावं त्यांनी. कारण तो स्वतःशी बोलत असतो. त्याची मार्जिन फक्त मिस झाली तर ते स्किझोफ्रेनियाकडे किंवा स्प्लिट पर्सनॅलिटीकडे जातं आणि मग 2 पर्सनॅलिटी दिसायला लागतात. वाईट अर्थी झालं तर. पण चांगल्या अर्थी तुम्ही स्वतःला प्रश्न विचारणारा, स्वतःची कानउघडणी करणारा, स्वतःला टपली मारणारा, स्वतःचं कौतुक करणारा, स्वतःच्या चांगल्या गोष्टींचं कौतुक, वाईट गोष्टींची निंदा करणारा असा एक प्रत्येकातला स्वतः असतो आणि तो त्याला थोडा वेळ द्यावा लागतो. तो काही लोकांना जास्त वेळ आवडतो, काही लोकांना कमी वेळ आवडतो, पण तो असतो आणि तो असावा असं मला वाटतं. ज्यात मुक्ता मगाशी म्हणाली की त्यात माणसाची वाढ त्यात होते, ग्रोथ त्याच्यात होते. सतत जर का माणूस, मला कधी-कधी आश्चर्य वाटतं राजकीय पुढाऱ्यांचं, की जे सतत माणसांमध्ये असतात, सतत कोणतरी असतं त्यांच्यावर, ते कधी करत असतील आत्मपरीक्षण किंवा स्वतःचं बल, तर ते डेफिनेटली करत असले पाहिजे. म्हणजे पण ते ती झोपेतला एक वेळ कमी करत असले स्वतःसाठी पाहिजे, ती स्पेस असायलाच काढावी, असायलाच काढायला पाहिजे. हवी. आणि ते नसली तर मग काय होईल, माणूस मशीन बनेल. मग फक्त तो बोलतोय असं होईल, तो विचार करून बोलूच शकणार नाही. आत्ता मी हे जे काय सांगतोय हे सुद्धा मी एकटेपणातच कुठेतरी गॅदर केलेलं आहे, मला सुचलेलं आहे, मला जाणवलेलं आहे, म्हणूनच मी बोलतोय, नाही तर मी बोलूच शकलो नसतो. आणि पोरकेपणा ही फार वेगळी गोष्ट आहे की मी कोणालाच आन्सरेबल नाही, मला कोणी विचारू शकत नाही, याची मला कीव येते, मला दया येते अशा माणसांची की कोणाला तरी आन्सरेबल राहा, काहीतरी तुझ्यावर कोणतरी गव्हर्नर असू दे, स्वतः तरी, की मी हे चुकीचं करतो हे मला स्वतःला कळलं पाहिजे. तर तो आन्सरेबल असणं किंवा मी कोणाला तरी काहीतरी देऊ लागतो, उत्तर देऊ लागतो, हा पणा जो आहे ना तो पाहिजे. तो आला नसला गेला, मला कोण विचारत नाही की मग सगळं हाताबाहेर जातं. आणि मग त्याला आयुर्वेदामध्ये एक छान टर्म आहे, प्रज्ञापराध अशी, की 3 प्रकारच्या बुद्धी असतात. एक धी, धृती आणि स्मृती. एक बुद्धी असते, एक धृती म्हणजे संयम असतो आणि एक स्मृती, धृती आणि स्मृती, एक संयम असतो, एक बुद्धी असते आणि एक करण्याची प्रवृत्ती असते. म्हणजे तर ते 2 ज्या गोष्टी असतात ना त्या तुम्हाला थांबवतात. धी, धृती आणि स्मृती. धृती म्हणजे संयम, स्मृती म्हणजे मेमरी आणि धी म्हणजे बुद्धी. वा. स्मृती आणि धृती तुम्हाला फीडबॅक देते की तू मागच्या वेळी असं केलं होतंस ना, तेव्हा असं झालं होतं, करू नकोस. ही स्मृती झाली. दुसरी सांगते की नको करूस, संयम बाळग. आणि तरी मी या दोघींचं ऐकत नाही आणि जर का ॲक्ट केलं मी, तर ह्या दोघी नंतर तुम्हाला सांगेनाशा होतात. वा. दॅट इज प्रज्ञापराध. आणि मग माणूस ॲडिक्ट होतो किंवा त्याचं स्खलन होतं. तो काही ऐकून असं होतो आणि मग तो स्वतःला समर्थन करायला लागतो. स्वतःच डिनायल ज्याला म्हणतो ना आपण, तो सगळ्या नाकारायला लागतो गोष्टी, denial. त्याच्याकडे जातो. पण याचं एक चांगलं उदाहरण असं सुद्धा आहे की एका पायरीवरून मूल उडी मारतं, त्याला काही होत नाही. पुढच्या वेळी तो 2 पायऱ्यांवरून उडी मारायला जातो. तो म्हणतो की मागच्या वेळी तुला काही लागलं नव्हतं, मार 2 पायऱ्यांवरून उडी, असं तुम्हाला स्मृती सांगते. धृती सांगते बघा लागू शकतं, पण तो प्रयत्न करतो आणि त्याला म्हणतो नाही लागलं. तर हे चांगल्या अर्थी पण होतं आणि वाईट अर्थी पण होतं. वाईट अर्थी असं होतं की मागच्या वेळी मी सकाळी थोडंसं मद्य घेतलं होतं, पण मला काही त्रास झाला नव्हता, मी काम करू शकलो होतो, मग आता काय जास्त घेऊया थोडंसं. वाईट अर्थी झालं तर तो प्रज्ञापराध झाला, नाहीतर ती ग्रोथ झाली. वा. वेगळा विषय जरा. नाही पण खरंच असं म्हणजे छान आहे. सगळं एकटेपणात होतं. माणूस जेव्हा काहीतरी वाचलेलं असतो, बघितलेलं असतं, ऐकलेलं असतं, त्याच्यावर विचार करतो,
त्याला मंथन म्हणतो आपण, चिंतन म्हणतो, त्याच्यावर होतं आणि ते करायला पाहिजे प्रत्येकाने. नक्कीच मला वाटतं की तो अंकुश सापडणं आणि ते स्वतःला पुन्हा आणणं फारच छान सांगत होते. मुक्ता मला एक विचारायचं कारण आता मी ट्रेलर पाहिलं त्याच्यात जे एक से बढ़कर एक वाक्य द वे यू डिलिवर्ड ऑफकोर्स माइंड ब्लोईंग अमेझिंग ती कोणाच्या तरी सोबत ते ते पण काही आहे आणि नैराश्याबद्दल ही सिनेमा कुठेतरी बोलतोय असं एक जाणवत आहे. तर अर्थात आता लॉकडाऊन नंतर तर आपण बरेच जण वेगवेगळे लोक वेगवेगळ्या काळातून डिप्रेशनमध्ये किंवा याच्यातनं गेलेले आहेत. प्रत्येक जण काहीतरी मार्ग शोधतो त्याच्यातनं. कोणाला प्रवास आवडतो, कोणाला स्पिरिच्युअलिटीकडे कोणी जातं किंवा काहीही असेल. तुला असं काही कुठला असा मार्ग काही शेअर करावा असं वाटतंय का आता की तसं काही किंवा प्रत्येकाची अर्थात I don't वेगळी know, हे माझी असेल the way मला of मला living. कामातच एनर्जी मला बिझी राहायला आवडतं त्यामुळे हां, मला मला तुझं हे असं काय मी आहे? सांगते की डिप्रेशन हा इतका मोठा हो, शब्द अर्थात आहे खूप मोठा आहे, पण त्याच्याविषयी काही मी बोलणार प्रत्येकाचं नाही पण काही हां, मला म्हणजे सातत्याने काम करत राहणं हीच माझी एनर्जी वाटते मला बिंग बिझी मोटिवेट्स यू. आणि आवडणारं काम हां. म्हणजे काम नसलं तर मी घर आवरून बिझी नाही राहत आवडणारं काम करायला आणि त्यात बिझी राहायला मला आवडतं. आणि सर तुम्ही काय म्हणाल जेव्हा नैराश्यावर आपण जेव्हा डील करायला बघतो? त्या फेजमधून मी गेलो ॲक्च्युली. कसं असतं, परफॉर्मिंग आर्टिस्ट जो असतो ना, त्याला परफॉर्म करायला नाही मिळालं, म्हणजे अगदी सर्जन असला, चित्रकार असला, वादक असला, नट असला, तरी त्याला जर का ते मिळालं नाही ना, तर लॉकडाऊनमध्ये शेवटच्या पिरियडमध्ये मी बाल्कनीत एकटा जायचो आणि ओरडायचो जोरजोरात. सो खूप आतून त्रास व्हायला लागतो, काहीतरी साचलंय असं वाटतं. आणि ते केवळ त्याच्यामुळे होतं की मी स्टेजवर खूप रमतो. तर ते बऱ्याच सर्जन्सचं मी पाहिलेलं आहे. ऑपरेट नाही केलं तर बोटं अक्षरशः फिजिकली हालायला लागतात अशी. आय वॉन्ट टू डू समथिंग. चित्रकला चित्र काढायला नका देऊ तुम्ही. तर ती अस्वस्थता जी आहे ती फक्त तुम्ही, तेव्हा लोकांनी बरेच मार्ग शोधले. मग ऑनलाईन काही लोकांनी रेसिपीज केल्या, मी काही माझ्या लेखांची वाचनं केली, घरातली कामं केली, काय केलं वगैरे. पण ते खूप त्रासदायक असतं, आय नो. पण ऑफकोर्स ते कंट्रोल करण्याइतकी तुमच्याकडे, मी मग म्हटलं तसं धीधृती स्मृतीपैकी बुद्धी पण असते. काही लोक त्यातनं निभावून गेले, काही लोक त्यात तुटले असतील. पण येते, ते फीज येते, खूप त्रासदायक असते ती. त्यातनं बाहेर पडणं पासिंग फेज असते शेवटी ती. ती पासिंग फेज आहे हे स्वतःला सांगायला पाहिजे. त्यातनं निघून कसं जायचं हे प्रत्येकाने शोधलं पाहिजे. मी खूप वेगळे चाळे करतो. ज्याला वेडे म्हणाल तुम्ही करायचं. मी रिकाम्या कंटेनर्सची झाकणं गोळा करतो. कशाची, आणि ती मग एकमेकात बसवून त्याच्या डब्या तयार करतो. तुम्हाला खरंच आता मी वेडा वाटीन, पण तसं मी करतो बरेचदा. ते एकमेकात जाणारं झाकण मिळायला खूप वेळ लागतो. त्यात खूप वेळ जातो. आणि मग त्या डब्या मी कोणाकोणाला गिफ्ट देतो. मी मुक्ताला पुढच्या वेळी त्यातली एक डबी गिफ्ट देईन पाहिजे तर. मग त्याच्यात तुम्ही काही ठेवू शकता, माउथ फ्रेशनर ठेवू शकता किंवा काही ठेवू शकता. असो, हा एक भाग झाला. मी अशा अनेक गोष्टी करतो, वेडे चाळे. मी गाणी गातो, मी पियानो शिकतोय सध्या, किंवा काहीही करतो मी, काही करतो, अक्षरशः काही करतो. मला असं वाटतं आपण थोडंसं लाइटर नोटकडे येऊया. नाही, लाईटरच आहे. खूप छान वाटतं हे करण्यात. की एक सीन, या चित्रपटातला एखादा सीन दोघे आता शेअर करा की कुठला तुझा त्या एका सीन बद्दल आता काहीतरी शेअर करायचं असं काय? मला आवडलेला सीन आहे तो सिद्धार्थ आणि गिरीश काकांचा एक, जो मग आणि तुझा एखादा कुठला? मला प्रॉब्लेम असा की मी क्रिटिसाइज करत बसते माझं काम बघताना आणि ह्याच्यापेक्षा बरं करता आलं असतं असं प्रत्येक वेळेस असं वाटतं. त्यामुळे नाही, वाटायलाच पाहिजे ते प्रत्येक नटाला असं मला वाटतं. कारण असतेच, म्हणजे पॉसिबिलिटी असतेच ती, आणि आपण एका पॉसिबिलिटीवर थांबलेले असतो ना. पुढची जास्त वेळ नसतो म्हणून आपण पुढची पॉसिबिलिटी करून बघत नाही, एवढंच. पण ॲक्टर असतात, स्क्रिप्ट माहिती असतं, हे खोटं काम करतायत हेही माहिती असतं. ते सगळं माहिती असताना सुद्धा एखादी गोष्ट बघताना जेव्हा तुम्हाला आतनं हलायला होतं, तसा हा सीन आहे माझ्या मते. आणि आई मुलीचे इमोशनल सीन बघायची प्रेक्षकांना सवय असते बरेचदा, किंवा मुलं आईकडे इमोशनल होतात. हां, पण बरोबर. वडील आणि मुलाचा असा इमोशनल सीन आणि फार काही न बोलता तो बघताना मला राहिला माझ्यात तो. मी अख्खा सिनेमा बघताना माझ्यात तो सीन राहिला की
काहीतरी वेगळी जादू केली आहे दोघांनी. त्यांनी पण ठरवून केलं का नाही का हे म्हणाल तसं एकमेकांकडे बघून ते घडवलं, झालं. आणि तो सीन शूट होताना पण मी बघितलाय. पण मी तो कॅमेऱ्याने जे टिपलंय, अमोलनी जे बघितलंय त्यांच्याकडे, ते बघताना मला काहीतरी वेगळं अनुभव आला त्यात. आणि एक मला विचारायचं की एक यंग ऍक्टर सोबतची ही केमिस्ट्री तुझी, हे एक सध्या सारंग साठे सोबत नाच गं घुमा झाला, ललित प्रभाकर सोबत स्माईल प्लीज झाला आणि आता सिद्धार्थ सोबत माया. तर ही जी काय केमिस्ट्री आहे आणि याचं काय सिक्रेट आहे, काय आहे? आता आणि अभय ते अभय बरोबर सगळे पण मी शूट खूप केलंय. अभय महाजन बरोबर पण मी केलंय आता शूट. ओ येस, लेटेस्ट फोटो टाकून तुझी येस. पानभर स्तुती केलेली आहे. सो आणि त्या सगळ्यांना तुझ्याबरोबर म्हणजे अर्थात सगळ्यांनाच काम करायचंच असतं तुझ्याबरोबर. आता केमिस्ट्री बद्दल सांग. काय फन आहेत ही सगळी लोक आणि मजाच आहे. सिद्धार्थ विषयी त्याला खरंच लहान असल्यापासून बघते आहे मी. तर ती ती अशी त्यांच्याविषयी अफेक्शन वाटतं वेगळ्या पद्धतीचं, की ती ग्रोथ आपण बघत असतो आणि एक परिपूर्ण नट होण्याकडे जो प्रवास चाललाय तो बघत असतो. तो विटनेस करताना मजा येते आणि एका टप्प्यानंतर आपण सहप्रवासी होतो आणि मग आपण त्यांच्याकडनं शिकू लागतो. तसं या सगळ्या माझ्या मित्रांकडनं, मैत्रिणींकडनं मला शिकता येतात नवीन गोष्टी. कारण तुम्ही कुठे उभं राहून आयुष्य बघताय हेच महत्त्वाचं असतं आणि ते वेगळ्या टप्प्यात त्यांच्या आहेत आणि वेगळ्या पद्धतीने आयुष्य बघतायत. तर ती अफेक्शन वाटतं त्या एनर्जीविषयी. आणि येस, फॉर्च्युनेटली दिग्दर्शक मला अशा पद्धतीने कास्ट करतायत. हा, मला हे विचार की एकीकडे आता अभिनेत्रींना मोठ्या वयाच्या नटांबरोबर काम करावंच लागतं, ते अपरिहार्य आहे अनेक वर्ष. होय. आणि एकीकडे मुक्ता बर्वे ब्रेकिंग दॅट स्टिरियोटाईप आणि देन यंग ऍक्टर्स वर्किंग विथ मुक्ता. सो याबद्दल काय सांगायचं? आय एम फॉर्च्युनेट की तसे रोल्स माझ्याकडे येत आहेत आणि सर्व जनरेशन्स बरोबर मी काम करू शकते. पण मला असं वाटतं की मराठी सिनेमा किंवा मराठी नाटकामध्ये ही ताकद आहे की वेगवेगळ्या टप्प्यावरचे चांगले रोल जनरेट होतात नाटकात सुद्धा. असं नाही आहे, एक स्टेरिओटिपिकल नाही आहे की तुमचं एक एक कथानायिकेचं किंवा कथानायकाचं एक वय असतं. असं जे काही अलिखित नियम जो आहे रूढार्थाने कदाचित चालूच आहे. काही भाषांना, काही इंडस्ट्रीजना, तो मराठीला नाहीये. कारण आपण समृद्ध आहोत. आपलं साहित्य समृद्ध आहे, आपले प्रेक्षक सुसंस्कृत समृद्ध आहेत. त्यांना चांगली गोष्ट आणि चांगला विचार बघायचा आहे. मग कधी कधी ते टेक्निकली थोडा कमी असलेला सिनेमाही बघतात गोष्टीच्या आणि त्यातल्या म्हणण्याच्या प्रेमापोटी. आणि अशा पद्धतीने मला काही कुठल्याही टप्प्यात तुझ्यासाठी चांगला रोल तयार होऊ शकेल अशी खात्री वाटत राहते. हे आपल्या भाषेचं कौतुक करेन मी, आपल्या आपल्या प्रेक्षकांचं करेन आणि आपल्या लेखक दिग्दर्शकांचं करेन. कारण त्याला काही मर्यादा, वयोगट असं नाही आहे. त्यामुळे कोणीही चांगली पात्र एकमेकांसमोर उभी ठाकली की नाट्य तयार होतं आणि ते नाट्य काहीतरी सांगतं आणि ते मला एक्सप्लोर करायला मिळतंय. सो आय एम हॅपी. वा, क्या बात आहे. म्हणजे या अनुषंगाने एक गोष्ट मी नक्कीच. सांगतो गमतीशीर. म्हणजे मला तुम्हाला किती पट्टे बघ, मुक्ता तुला किती पट्टे बघ, तू एक ॲक्ट्रेस आहेस. आनंद निगळे मला एकदा असं म्हणाला होता आणि जे मला खूप पटलं, जसं मला पण असतं. तुम्ही जेव्हा काम एखाद्याचं बघता ना, तेव्हा तुम्ही असं टिकमार्क करा, हे येईल मला, हे येईल मला, हे येईल. बापरे, हे नाही येणार मला, हे किती छान केलं आहे, हे जेव्हा वाटतं ना तुम्हाला, तेव्हा मग मला पण करायला पाहिजे असं ते व्हायला लागतं. वाह. की ते असे, अरे हे पण नाही जमणार मला, हे पण नाही जमणार मला, असं मला तेव्हा यशवंत दत्त, विक्रम गोखले, दिलीप प्रभावळकर, भक्ती बर्वे, नीना कुलकर्णी, सतीश पुळेकर, स्वाती चिटणीस यांची कामं बघून ना असं व्हायचं मला, सुधीर जोशी, हे नाही जमणार मला, हे नाही जमणार मला, असं व्हायचं माहिती आहे ना. देहभानचा एखादा किस्सा प्लीज तसं बघता, अरे शेअर हे करा. नाही, हे छान केलंय, हे नाही येणार मला, हे नाही येणार मला, अरे काय असं कसं काय लुक दिला हिने, मला नाही येणार हा, असं जेव्हा कौतुकाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने वाटायला लागतं ना, तेव्हा मग तुम्ही त्या प्रेमात पडायला लागता ह्याच्या की मग मला पण करायला पाहिजे, असं ते होत जातं कुठेतरी. बरोबर. एखादा देहभानचा किस्सा प्लीज, तेव्हाचा. देवांचा एक कोणी मला नेहमी मी सगळीकडे सांगतो, सगळ्या यंगस्टर्सना सांगतो, तो एकच किस्सा म्हणजे हे देवानीचं दुसरं नाटक होतं फक्त, आणि त्यात ही
त्या मनाने छोटी भूमिका करायची, तर तिला बराच वेळ असायचा मध्ये. माझाही छोटाच रोल होता, पण हिलाही होता म्हणजे माझ्या. तर ही आतमध्ये ते नाटक 3 काळात चालायचं. 1947 मधला एक काहीतरी 1900 समथिंग आणि आत्ता समजा असं अच्छा. 3 वेगवेगळे काळ. भाषांचे प्रकार, कपड्यांचे प्रकार असं ते चालायचं नाटक. आणि हिला चेंजेस होते. ही चेंज करून जी यायची ती पहिली विंग जी असते ना स्टेजची, त्या पहिल्या विंगमध्ये अशी बसलेली असायची पूर्ण वेळ. हिचं काम सोडून, हिचा चेंज सोडून, हिच्याकडे जेवढा वेळ असायचा तेवढा सगळा वेळ, सगळे प्रयोग, आम्ही 250 प्रयोग त्या नाटकाचे केले, ते सगळे प्रयोग ही अशी बसलेली असायची. तेवढ्याच चेहऱ्यावर तेवढंच हास्य, तेवढंच उत्कंठा, तेवढीच क्युरिओसिटी. आणि इथेच मी हिला ओळखलं होतं. म्हणजे हिचे पाय मला विंगेत दिसले होते, की म्हटलं ही हो हो असं. तो एक वा. मी न विसरणारा किस्सा आहे. वा. तू एखादं मला- शेअर कर ना. मला आठवतं, मी खरंच आहे, हे खरंच आहे, यात काही अतिशयोक्ती नाही, पण मला फार गोड आहे. संवाद पण आठवतात. फार. गिरीश काकांची ते चित्रकार एका काळात होते, दमयंती असं ते यायचे चार्मिंग, आणि मग नीनाताई वेळाची पद्मनाभ, असं ते सगळं चित्रकाराला चित्र काढत असताना बघायला खूप छान वाटतं वगैरे, असं ते त्या पद्धतीशी ती चालायची लालित्यपूर्ण, मग त्याचे बघायचे. मग स्मिता बरोबरचे त्यांचे वेगळ्या काळात कंदील घेऊन यायचे गिरीश काका, अरे ते सगळं. तर तुमचा आता आपण अभ्यासच करत राहतो ना पूर्ण वेळ, दरवेळेस काही प्रत्येक अभ्यास पुस्तक घेऊन केलं पाहिजे असं नाही. चांगल्या नटांची कामं, चांगल्या लेखकांची वाक्य, चांगल्या माणसांचं वागणं, यातनं पण अभ्यास सुरूच असतो. तर माझ्या नशिबाने मला खूप चांगले मोठे सहकलाकार मिळाले, आणि ज्यांच्या कामाचे इम्पॅक्ट माझ्यावर राहिला आयुष्यभर, आणि त्या शाळाच असतात आपल्या. तर हे मला आठवतंय की लिव्हिंग स्कूल. हां, म्हणजे एका माझ्या एंट्रीला तर मी अशी पुस्तकं डोक्यावर घेऊन जायचे, आणि तेव्हा गिरीश काका पण विंगेत असायचे आणि मी पण. तेव्हा ते काहीतरी मला दरवेळेस काहीतरी मला फटकारायचं काहीतरी कसं काय, आणि मग मी हॅ करत स्टेजवर जायचं, कारण ती एंट्रीच तशी होती. ती विद्यावती नावाचं एक चटोर पात्र त्यात होतं, आणि ती फायनली ती त्या पोस्टमास्तरांबरोबर पळून जाते ती विद्यावती, असा काहीतरी एक सिक्वेन्स होता. तर ती त्यात ते डेव्हलप करताना तर त्यांना मजा वाटायची, की हे एक जे खऱ्या आयुष्यातलं पात्र आहे, ते काहीतरी पात्र म्हणून पण मजा करतं. ते कौतुक करायचं तेव्हापासून. वा. ते मला खरंच म्हणजे त्या विंगेत जावंसं वाटलं. आता इतके हे सुंदर किस्से आणि फारच त्यानंतर मी अप्रतिम. कोणालाच विंगेत बसलेलं पाहिलं नाही, हो. आणि कोणीच तुझ्या इतकं मोठं झालं नाही. आय थिंक इथेच मी थांबवते, पण फार कमाल गप्पा, फार समृद्ध गप्पा असं म्हणेन मी. आणि तितकाच हा पिक्चरही फार अफाट असेल, यासाठी खूप भरभरून शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू.